नमस्कार. इस्रायल आणि इराणमधला संघर्ष आता एका नव्या आणि खरं तर धोकादायक वळणावर पोहोचलाय. आणि सगळ्यांच्या नजरा आहेत त्या अमेरिकेकडे. म्हणजे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काय निर्णय घेणार यावर खूप काही अवलंबून आहे. अगदी बरोबर. परिस्थिती खूपच गुंतागुंतीची होत चालली आहे. हो, म्हणूनच आज आपण याच घडामोडींचा जरा सखोल आढावा घेऊया. आपल्याकडे व्हाईट हाऊसची प्रेस ब्रीफिंग आहे, CNN, मिंट सारख्या आंतरराष्ट्रीय बातम्या आहेत आणि DD न्यूजचं विश्लेषण पण आहे. प्रयत्न करूया अमेरिकेची भूमिका, ट्रम्प प्रशासनाची विचारसरणी आणि अर्थातच इराणची रणनीती काय असू शकते हे समजून घेण्याचा. नक्कीच. सुरुवात अमेरिकेच्या भूमिकेपासूनच करूया. व्हाईट हाऊसने एक महत्त्वाची घोषणा केली आहे, नाही का? प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेवेट यांनी सांगितलं की इराणसोबत वाटाघाटींची शक्यता आहे आणि त्यामुळे अमेरिका संघर्षात थेट उतरेल की नाही याचा निर्णय पुढच्या 2 आठवड्यात होईल. याचा अर्थ तसा स्पष्ट आहे. अमेरिका सध्या तरी म्हणजे लगेच लष्करी कारवाई करण्याऐवजी मुत्सद्दीगिरीला वेळ देत आहे असं दिसतंय. व्हाईट हाऊस म्हणतंय की इराणसोबत संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे. कोणती? राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना केवळ तात्पुरता युद्धविराम नकोय. त्यांना इराणच्या अणु कार्यक्रमावर, विशेषतः युरेनियम संवर्धनावर कायमस्वरूपी तोडगा हवाय. अच्छा, म्हणजे अणुबॉम्ब बनवण्याच्या क्षमतेवरच त्यांना नियंत्रण हवंय? अगदी. इराणने युरेनियम संवर्धन पूर्णपणे थांबवावं ही अमेरिकेची प्रमुख अट दिसते. पण मग या भूमिकेवर अमेरिकेतच म्हणजे ट्रम्प यांच्या काही समर्थकांकडून नाराजी आहे असंही ऐकलंय? हो, काही टीका झालीये संभाव्य हस्तक्षेपावर. पण व्हाईट हाऊसने त्यांना राष्ट्राध्यक्षांवर विश्वास ठेवायला सांगितलं आहे. बरं, ही झाली अमेरिकेची रणनीती किंवा त्यांची दिशा. पण प्रत्यक्ष जमिनीवर काय परिस्थिती आहे? हल्ले प्रतिहल्ले तर सुरूच आहेत. हो, आणि ते जास्त गंभीर होत चाललेत. इराणने थेट इस्रायलमधल्या स्वरोका मेडिकल सेंटरवर क्षेपणास्त्र हल्ला केला. बापरे. त्यात 80हून अधिक लोक जखमी झालेत. एवढंच नाही, तेल अवीव जवळच्या निवासी भागांना पण लक्ष्य केलंय. एकूण जखमींचा आकडा 240च्या वर गेला आहे. आणि इस्रायलचं प्रत्युत्तर ते काय करत आहेत? इस्रायलचे लक्ष आहे इराणचा अणु कार्यक्रम, नतांज, इस्फहान इथल्या अणुसुविधा आणि महत्त्वाचं म्हणजे अराक इथला हेवी वॉटर रिॲक्टर. हेवी वॉटर रिॲक्टर म्हणजे प्लुटोनियमसाठी? बरोबर. त्यावर हल्ले झाले आहेत. अराकच्या नुकसानीचे सॅटेलाइट फोटो पण आले आहेत. इस्रायलचा दावा स्पष्ट आहे, इराणची अणुबॉम्ब बनवण्याची क्षमताच नष्ट करायची आहे. यात जीवितहानी पण होते नक्कीच. हो, खूप मोठी. एका मानवाधिकार संस्थेच्या अहवालानुसार इस्रायली हल्ल्यांमध्ये इराणमध्ये 639 मृत्यू झालेत. त्यात 263 नागरिक आहेत आणि 1300हून अधिक जखमी. इथे एक फरक दिसतोय दोन्हीकडच्या हल्ल्यांमध्ये. म्हणजे DD न्यूजच्या विश्लेषणात म्हटल्याप्रमाणे. हो, तो महत्त्वाचा मुद्दा आहे. इराण जास्त करून शहरी आणि निवासी भागांना लक्ष्य करतंय, जसं तेल अवीवजवळ रामतकानमध्ये झालं. तर इस्रायल अधिक नेमकेपणाने अणुसुविधा, लष्करी तळ आणि सरकारी इमारतींना लक्ष्य करते. या वेगळ्या रणनीतीमुळेच इराणच्या त्या वॉर ऑफ ॲट्रिशनबद्दल बोललं जाते, नाही का? म्हणजे ते इस्रायलला हरवण्याऐवजी थकवण्याचा प्रयत्न करत आहेत. अगदी बरोबर. याला झीज घडवून आणणारे युद्ध म्हणतात. इराण काय करतंय तर ठराविक अंतराने मोठ्या संख्येने क्षेपणास्त्र डाकतंय आणि सोबत स्वस्त ड्रोन्स पण वापरतंय. स्वस्त ड्रोन्स? हो, तुलनेने स्वस्त. उद्देश हा की इस्रायलची जी एरो 3 सारखी अत्यंत महागडी एअर डिफेन्स सिस्टम आहे तिला सतत व्यस्त ठेवायचं. अच्छा, म्हणजे सतत हल्ले करून त्यांना थकवायचं. हो, आणि त्यांचा इंटरसेप्टर मिसाईलचा साठा कमी करायचा. एक अंदाज असा आहे की इस्रायलकडे आता कदाचित 10-12 दिवस पुरेल एवढाच इंटरसेप्टर मिसाईलचा साठा असेल. अरे देवा. विचार करा, एका अंदाजे 40 लाख रुपयांच्या ड्रोनला पाडण्यासाठी कोट्यावधी रुपयांची मिसाईल वापरावी लागते. हे आर्थिक गणितच इराणचा रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. ही परिस्थिती आणखीनच गुंतागुंतीची होते जेव्हा आपण बघतो की इस्रायली नेत्यांकडून थेट इराणच्या सर्वोच्च नेत्याला म्हणजे अयातुल्ला खामेनींना आव्हान दिलं जाते. हो, इस्रायली संरक्षण मंत्र्यांनी तर त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलंय आणि पंतप्रधान नेतन्याहूनी पण म्हटलंय की इराणमध्ये कोणाला सूट मिळणार नाही. पण म्हणजे CNNच्या बातमीनुसार ट्रम्प यांनी खामेनींना लक्ष्य करायला सध्या तरी विरोध केलाय. हो, तसं वृत्त आहे. सध्या तरी अमेरिकेचा त्याला पाठिंबा नाही असं दिसतंय. याचे आंतरराष्ट्रीय परिणाम काय दिसतायत?
परिणाम लगेच दिसायला लागलेत. हवाई वाहतुकीवर परिणाम झालाय. सुमारे 12,500 इराणी हज यात्रेकरू सौदी अरेबियात अडकले आहेत. अरे 2 मोठ्या अमेरिकन एअरलाइन्सनी मध्य पूर्वेकडची उड्डाणं लांबवली आहेत. इराकचे जे महत्वाचे धर्मगुरू आहेत अयातुल्ला अली अल सिस्तानी, त्यांनी पण चिंता व्यक्त केली आहे की हा संघर्ष नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो. आणि अमेरिका स्वतःच्या सुरक्षेसाठी काय करते? अमेरिका सावध आहे. कतारमधल्या तळावरून आपली विमानं हलवणं, बहरीनमधनं नौदल दुसरीकडे नेणं, अशा गोष्टी करून ते आपल्या सैन्याची सुरक्षा बघत आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हा इस्रायल-इराण संघर्ष एका अत्यंत नाजूक आणि खरंच धोकादायक टप्प्यावर आहे. बरोबर. इस्रायल इराणची अणुबॉम्ब क्षमता संपवायला बघतोय, तर इराण वॉर ऑफ एट्रिशन वापरून इस्रायलला थकवतोय. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे पुढचे 2 आठवड्यातले निर्णय खूप खूप महत्वाचे ठरणार आहेत. हो, आणि इथे कळीचा प्रश्न तसाच राहतो. समजा पुढच्या 2 आठवड्यात मुत्सद्देगिरी अयशस्वी ठरली आणि इस्रायलची संरक्षण क्षमता खरोखरच इराणच्या रणनीतीमुळे कमी झाली, तर मग फक्त अणुसुविधांवर हवाई हल्ले करून, म्हणजे जमिनीवर ताबा न मिळवता, इराणला अणुबॉम्ब बनवण्यापासून कितपत आणि कधीपर्यंत रोखता येईल, हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे.